आपल्या कृषीप्रधान देशाला गरज आहे. बऱ्याच गोष्टी कारखान्यात व एआय बनवू शकतो, पण अन्न कारखान्यात किंवा एआय बनवू शकतो का? मला असं वाटतं की तरुण पिढीने शेतीकडे वळायला हवं. आपला जो कृषीप्रधान देश आहे त्याला पुन्हा कृषीप्रधान करण्याचं काम हे आपल्याच हातात आहे. जी बेरोजगारी देशात वाढली तीही कमी होऊ शकते. तसेच आपण शक्तीसोबत युक्तीचा वापर केला आणि शेतीमध्ये व्यवसाय निर्माण केले तर बरेच आपली बेरोजगारी कमी होऊ शकते. तर आपण शेतीत योग्यरित्या व्यवसायाची संधी निर्माण करू शकतो. तर जी बेरोजगारी आहे, एवढं शिकून सुद्धा आपल्याला कुठे नोकऱ्या मिळत नाहीये, तर आपण नोकऱ्यांची संधी इतरांना उपलब्ध करून देऊ शकतो. एक व्यवसायाची नीव आपण शेतीच्या माध्यमातून ठेवू शकतो. नमस्कार, मी तेजल तुमचं स्वागत करते माझ्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर. जर सगळ्यांनीच जमिनी विकल्या, शहरांकडे जॉबसाठी स्थलांतर केलं, तर या येत्या पुढच्या काळात आपण पिकवणार काय आणि खाणार तरी काय? जमिनी नापीक झालं, जमिनीतून पीकच येत नाही, नफाच नाहीये, हा विचार करून, तसेच कष्ट करावे लागतात, जमिनीत राबावं लागतं, कसावं लागतं, हा विचार करून ज्या जमिनी तुम्ही विकून टाकताय त्या विकू नका. थोडंफार पिके सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करा. काही दिवसांतच तुमची जमीन सुपीक झालेली असेल आणि तुम्हाला चांगले भरभरून त्यातून उत्पन्न मिळेल, हे नक्कीच. आता हा जो पूर्ण प्लॉट आहे त्या प्लॉटला मिश्र शेतीचा वापर करून रोपं लावलेत, झाडं लावलेत. तर यात काय काय आहे? लिंबू आताच आम्ही लावलंय, काजू आहे आणि खैर आहे. म्हणजे 3 प्रकारची रोपं आम्ही एका प्लॉट मध्ये घेतलेत. याला मिश्र शेती असे म्हणतात आणि याचा फायदा पण खूप आहे. आता जेव्हा या प्लॉट मधली रोपं मोठी होतील, जसं काजू, लिंबू आणि खैर येत्या 4 ते 5 वर्षात मोठे होतील आणि जेव्हा त्याचा सीझन येईल, जसं की लिंबाचा सीझन येईल तेव्हा लिंब काढायची, काजूचा सीझन असेल तेव्हा काजू काढायचा आणि जेव्हा खैर मोठे होतील 4 ते 5 वर्षांनी, तर मग त्याच्याप्रमाणे त्याचा व्यवसाय करायचा. असं या मिश्र शेतीचा फायदा आहे. माझ्या मागे बघा, अशी लांबपर्यंत चरी खणल्यात. टोटल 15 ते 20 अशा चरी खणल्यात आणि प्रत्येक चरीमध्ये 19 ते 20 अशी लिंबाची रोपं लावलेत. तर या चर पद्धतीचा फायदा असा आहे की जी मध्ये चर आहे, रोपांच्या मध्ये जी जागा आहे ती आपण सेंद्रिय खतांनी भरून घेतो. गांडूळ खत म्हणा, करंजी पेंड म्हणा, लिंबोळी खत म्हणा, त्याच्यानंतर जे पण काही सेंद्रिय खत आहे, झाडांचा पालापाचोळा आहे, बाजूचं गवत आहे, हे सगळं आपण त्याच्यात पुरतो आणि असं सँडविच मेथडने, केक पद्धतीने त्याला पूर्णपणे असं लावून घेतो आणि येत्या 1 ते 2 वर्षात हे पूर्ण एकत्र कुजतं आणि जागच्या जागी झाडाच्या मुळावर असं चांगलं सेंद्रिय खत तयार होतं.